हॅलो, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनचं आजचं आपलं हे 7वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि त्यानंतर बघणार आहोत फेरिस कन्स्ट्रक्शन ऑफ ब्लॅक बॉडी. त्याला समजून घेऊयात परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणजे नक्की काय. सो अ बॉडी which absorbs entire radiant energy incident on it is called an ideal or perfect black body. म्हणजे याचा अर्थ अशी बॉडी जी तिच्यावर इन्सिडेंट झालेले सगळी जी एनर्जी आहे ती ॲब्सॉर्ब करते अशी जी बॉडी आहे तिला आयडियल ब्लॅक बॉडी किंवा परफेक्ट ब्लॅक बॉडी असं म्हणतात. काही ठिकाणी परफेक्टली ब्लॅक बॉडी असाही उल्लेख आपल्याला दिसतो. जर आपण विचार केला तर जर सगळी हीट ॲब्सॉर्ब करते ती बॉडी, याचा अर्थ मागच्या सेशनमध्ये आपण ते बघितलं होतं, तर अशा वेळेला काय असेल तर कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजे ए या परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी काय असणार आहे, 1 असणार आहे. कारण सगळीची सगळी हीट ती ॲब्सॉर्ब करते, याचा अर्थ कुठल्याही प्रकारची हीट ती रिफ्लेक्ट करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची हीट ती ट्रान्समिट करत नाही. म्हणजे या ठिकाणी काय होईल तर कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असेल 1, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन असेल 0 आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन मग त्यावेळेला काय असणार आहे पुन्हा 0. कारण आपल्याला माहिती आहे ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. आणि मग याचं सर्वसाधारणपणे जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर नेहमीच्या लाईफमध्ये आपण असं म्हणतो की लॅम्प ब्लॅक म्हणजे जी आपली काजळी असते दिव्याची, और प्लॅटिनम ब्लॅक that absorbs nearly 97% of incident radiant heat resembles a perfectly black body किंवा a perfect black body. So approximately 97, काही ठिकाणी असाही उल्लेख आपल्याला मिळतो की more than 99%. तर इतकी हीट जी आहे ती ॲब्सॉर्ब करते, म्हणजे आयडियलच्या जवळ जाणारी किंवा परफेक्टच्या जवळ जाणारी ही बॉडी आपल्याला म्हणता येईल. सो समजा आपण 2 ऑब्जेक्ट्स कन्सिडर केले की जे थर्मल रेडिएशनसाठी ओपेक आहेत. ओपेक म्हणजे काय ते आपण बघितलं. हॅविंग सेम टेम्परेचर अँड सेम सरफेस एरिया. तर थर्मल रेडिएशनला ओपेक असणारे असे 2 ऑब्जेक्ट्स आपण जर घेतले ज्याचं टेम्परेचर सारखं आहे आणि सरफेस एरिया देखील सारखा आहे, याच्यामध्ये आपण करणार काय आहोत, हे सगळं जर सारखं आहे तर फरक काय ठेवणार आहोत तर द सरफेस एरिया ऑफ वन ऑब्जेक्ट इज वेल पॉलिश्ड अँड द सरफेस ऑफ अदर ऑब्जेक्ट इज पेंटेड ब्लॅक. म्हणजे दोन्ही एकाच टेम्परेचरचे आणि एकाच सरफेस एरियाचे ऑब्जेक्ट्स घेतलेत, पण एक वेल पॉलिश्ड असणार आहे आणि एक ऑब्जेक्ट काय असणार आहे ब्लॅकने पेंट केलेला असणार आहे. सो डेफिनेटली हे बघितल्या कदाचित तुमच्या लक्षातही येत असेल, कारण आपल्याकडे याच्यापूर्वी जेव्हा आपण शिकत आलं तेव्हा आपण बघितलंय की क्रिकेट खेळताना खेळाडू पांढरे कपडे का घालतात किंवा आपण हिवाळ्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे का वापरतो. तर या सगळ्याची उत्तरे जी आहेत ही तिथे आहेत. कदाचित त्याचं थेट कारण तुम्ही याच्याही आधी शिकला असाल, त्याच्यामुळे तुमच्या हे लक्षात येईल ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट्स मोस्ट ऑफ द एनर्जी फॉलिंग ऑन इट अँड ॲब्सॉर्ब्स लिटल. सो जो पॉलिश ऑब्जेक्ट आहे तो बरीचशी जी एनर्जी आहे त्याच्यावर पडणारी ती काय करेल तर रिफ्लेक्ट करेल आणि थोडीशी जी आहे ती ॲब्सॉर्ब करेल. या उलट दुसरीकडे काय होईल बघा, तर जो ब्लॅक पेंट केलेला जो ऑब्जेक्ट आहे तो काय करेल मोस्ट ऑफ रेडिएशन जे आहे ते ॲब्सॉर्ब करेल आणि किरकोळ अगदी कमी म्हणजे लेस रिफ्लेक्ट करेल. पण एक गोष्ट मात्र इथे लक्षात घ्यावी लागेल, काय बघा, द रेट ऑफ एमिशन ऑफ थर्मल रेडिएशन मस्ट बी इक्वल टू द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन फॉर बोथ द ऑब्जेक्ट्स सो दॅट द टेम्परेचर इज मेंटेन. म्हणजे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण थोडक्यात असं म्हणतो गिव्ह अँड टेकची प्रोसिजर असणार आहे. म्हणजे रेट ऑफ एमिशन आणि रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन हा सारखा असला पाहिजे. सो आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की ब्लॅक बॉडी जी आहे किंवा ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट जो आहे तो जास्त एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आहे आणि डेफिनेटली त्यामुळे
इट मस्ट रेडिएट मोर टू मेंटेन द टेम्परेचर. सो जर तो ॲब्सॉर्ब पण जास्त करत असेल तर रेडिएट सुद्धा तो काय करायला पाहिजे तर जास्त करायला हवा, जेणेकरून टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहील. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो बघा, गुड ॲब्झॉर्बर्स आर गुड एमिटर्स अँड पुअर ॲब्झॉर्बर्स आर पुअर एमिटर्स. आणि म्हणून आपण याच्यावरून एक कन्क्लुजन असं लिहू शकतो, सिन्स ईच ऑब्जेक्ट मस्ट आयदर absorb or reflect the radiation incident on it, a poor absorber should be a good reflector and vice versa. So definitely, hence a good reflector is also a poor emitter. So एक गोष्ट लक्षात घ्या, काय म्हटलं इथे बघा या ठिकाणी, तर जर पुअर ॲब्सॉर्बर हा गुड रिफ्लेक्टर असेल तर पुअर रिफ्लेक्टर हा गुड ॲब्झॉर्बर असणार आहे. सो हेन्स गुड रिफ्लेक्टर इज अ पुअर एमिटर. सो 3 कन्सेप्ट आपण वापरत आहे, लक्षात घ्या, ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि एमिशन. म्हणूनच ज्या व्हॅक्यूम बॉटल्स असतात त्याच्या वॉल्स ज्या आहेत त्या पॉलिश केलेल्या, म्हणजेच त्याला सिल्वर टच दिलेला आपल्याला दिसून येतो. एक छोटंसं आर्टिकल यानंतर बघायचं, फेरीज ब्लॅक बॉडी. सो फेरीने जे डिझाईन केलं होतं, जे आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणून यूज करू शकतो, त्याची जी रचना आहे, त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते कशा प्रकारचं आहे ते आता आपण बघूया. सो ही जी फेरीज ब्लॅक बॉडी आहे, इट कन्सिस्ट ऑफ अ डबल वॉल्ड हॉलो स्फिअर हॅव्हिंग टायनी होल ऑर ॲपर्चर थ्रू विच रॅडियंट हीट कॅन एंटर. म्हणजे एक अशी हॉलोस्फिअर मिळेल डबल वॉल्ड, तर 2 प्रकारचं आवरण असतं त्याच्यावरती आणि मध्ये थोडीशी जागा असते ज्याला आपण इव्हॅक्युएटेड स्पेस असं म्हणणार आहोत. टायनी होल म्हणजे खूपच लहान असा होल असणार आहे किंवा ॲपर्चर असणार आहे की जिथून रॅडियंट हीट एंटर होऊ शकते. तर सुरुवातीला मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ किंवा थोडंसं ॲनिमेटेड डायग्राम दाखवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल की ही कन्स्ट्रक्शन कशा प्रकारची आहे आणि मग आपण पुस्तकातल्या डायग्रामकडे वळूया. सो हे बघा, हे ते ॲपर्चर आहे आणि हा होल आहे जिथून हीट जी आहे ती इथे इन्सिडेंट होते. हा जो इथला जो मधला भाग आहे, जो मी तुम्हाला म्हटलं की हॉलो स्फिअर आहे, त्यामुळे हा पोकळ भाग आहे आणि हे जे रेज आलेत किंवा एनर्जी आली ही बघा मल्टिपल रिफ्लेक्शन इथे होत आहे. ॲनिमेशनमध्ये काय झालं ते तुम्ही बघितलं, तर ही डायग्राम जी आहे आपल्या पुस्तकामधली ती तुमच्या समोर ठेवतोय बघा. आता याच्यात तुम्हाला आणखीन क्लिअर होईल, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला ही डायग्राम काढायची, फक्त तिथे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी फक्त तुम्हाला मी ती छोटीशी ॲनिमेटेड क्लिप दाखवली. तर हे बघा, इथला जो बाहेरचा सरफेस आहे हा सिल्वर पॉलिश सरफेस आहे, बरोबर आहे, आणि जो आतला आहे त्याला काय केलंय तर सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक, म्हणजे लॅम्प ब्लॅकने तो कोट केलेला आहे. म्हणजे आतल्या साईडून लॅम्प ब्लॅक आहे आणि बाहेरच्या साईडला सिल्वर पॉलिश सरफेस आहे. सो इथली ही जी मध्ये तुम्हाला पोकळी दिसणार आहे बघा या पद्धतीची, सो इट इज कॉल्ड ॲज इव्हॅक्युएटेड स्पेस. आणि हे बघा, हे कोनिकल प्रोजेक्शन तुम्हाला दिसतं या ठिकाणी. आता काय होईल, तिथे मल्टिपल रिफ्लेक्शनचा विषय मी तुम्हाला सांगितला. इथे काय होतं की ही जी काही इन्सिडेंट रेडिएशन किंवा इन्सिडेंट हीट आहे ही काय होते, काही वेळेला काय होऊ शकते तर ती थेट जाईल आणि परत येऊ शकते अशी ही शक्यता असते, आणि म्हणून हे इथे कोनिकल प्रोजेक्शन वापरलेलं आहे. सो थोडक्यात आपण समजून घेतलंय की काय आहे, तर थोडंसं कन्स्ट्रक्शनकडे वळूया आणि कन्स्ट्रक्शन आपल्याला कशा प्रकारे याचं सांगता येईल ते बघूया. सो डायग्राम मी पुन्हा एकदा तुमच्या समोर ठेवली आहे बघा, आणि याच्यावरून आपल्याला जे कन्स्ट्रक्शन याच्यावरचं लिहिता येईल ते आपण लिहूया. तर जसं आता आपण इथे म्हटलंय, द स्पेस बिटवीन द वॉल्स इज इव्हॅक्युएटेड, कारण आपल्याला डायग्राममध्ये सुद्धा ते दिसतंय. आणि आपण काय बघितलं, तर हे जे डायग्राममध्ये दिसतंय त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की आउटर सरफेस ऑफ द स्पियर इज सिल्वर्ड, द इनर सरफेस ऑफ द स्पियर इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. त्यानंतर आपण इथे काय बघितलं बघा, कोनिकल प्रोजेक्शन. सो आपण काय म्हणू शकतो बघा, देअर इज अ, बघा हा कोनिकल प्रोजेक्शन आहे, देअर इज अ कोनिकल प्रोजेक्शन ऑन द इनर सरफेस ऑफ स्पियर ऑपोजिट द ॲपर्चर. सो बरोबर
ऑपोजिट साईडला अपर्चरच्या आपल्याला इथे कोनिकल प्रोजेक्शन दिसतं. याचा मुळातच हेतू काय आहे बघा, तर ज्या वेळेला हा रे इथे एंटर होणार आहे या पद्धतीने, त्यावेळेला काय होईल बघा, समजा तो थेट इन्सिडेंट झाला तर काय होईल, म्हणजे तो नॉर्मली इन्सिडेंट होईल डायरेक्ट थेट, आणि मग काय होईल, तो रिफ्लेक्ट बॅक होईल. आणि समजा म्हणजे ज्या मार्गाने तो आतमध्ये गेला त्याच मार्गाने तो बाहेर आला, तर असं जर झालं तर ती हीट ऍब्सॉर्ब होणारच नाही, म्हणजे बाहेर आला याचा अर्थ तो रिफ्लेक्टेड बॅक, म्हणजे रिफ्लेक्शन झालं तिथे पूर्ण. तर ते आपल्याला अवॉइड करायचंय, तो थेट बाहेर येता कामा नये आणि तो आतल्या आत आपल्याला मल्टिपल रिफ्लेक्शनसाठी तो रे किंवा ती जी एनर्जी किंवा ती जी हीट आहे ती आपल्याला हवी आहे, आणि म्हणून ती थेट बाहेर जाऊ नये, त्याचे चान्सेस खूपच कमी व्हावेत. याच्यासाठी आपल्याला इथे काय दिसतं, तर कोनिकल प्रोजेक्शन दिसतं. A heat ray entering the sphere through the aperture suffers multiple reflections and is almost completely absorbed inside. आपण हे ऑलमोस्ट हा शब्द पुन्हा एकदा वापरलाय बघा, की ऑलमोस्ट सगळीच्या सगळी हीट जी आहे ती आतमध्ये ऍब्सॉर्ब केली जाते. कशामुळे, तर मल्टिपल रिफ्लेक्शन्स होत आहेत आतमध्ये, एकदा त्या अपर्चर मधून आत गेले रे की ते आतमध्ये रिफ्लेक्ट होत आहेत. आणि मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक वेळेला जवळपास जेवढी हीट इन्सिडेंट होते त्याच्या 98 to 99% तिथे ॲब्सॉर्ब केलं जातं प्रत्येक वेळेला. सो इन द सिमिलर construction, Wayne used a cylindrical body with the vertical slit as aperture. सो अशाच प्रकारच्या कन्स्ट्रक्शन मध्ये वेनने काय केलं होतं, तर सिलेंड्रिकल बॉडी वापरली होती आणि अपर्चर म्हणून एक व्हर्टिकल स्लिट वापरली होती. सो अशा प्रकारे पण आपल्याला करता येऊ शकतं. अशा प्रकारची बरीचशी कन्स्ट्रक्शन्स तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे एखादा समजा क्यूब घेतलाय आणि त्याला एक छोटंसं छिद्र आहे, म्हणजे आपण जर प्रॅक्टिकली करायचं म्हटलं तर अशा प्रकारे एखादी बॉडी आपण बनवू शकतो. सो कॅव्हिटी रेडिएटर नावाचं एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं काम आपण करू शकतो, ज्याच्यामध्ये ब्लॉक ऑफ मटेरियल विथ इंटरनल कॅव्हिटी इज युज्ड. म्हणजे ज्याला इंटरनल कॅव्हिटी आहे अशा प्रकारचं मटेरियल याच्यामध्ये वापरलेलं असतं. द इनर अँड आउटर सर्फेसेस आर कनेक्टेड बाय अ स्मॉल होल. सो इनर अँड आउटर सर्फेसेस जे आहेत ते एका स्मॉल होलने कनेक्ट केलेले असतात आणि त्यामुळे रेडिएशन फॉलिंग ऑन द ब्लॉक दॅट एंटर्स थ्रू द होल कॅनॉट एस्केप बॅक फ्रॉम इट. तर हे जे दोन सर्फेसेस आहेत ते एका होलने कनेक्ट केलेले आहेत आणि त्यामुळे जे काही रेडिएशन आतमध्ये येणार आहे ते बाहेर जाणार नाही. आता एक छोटासा प्रश्न आपल्या समोर असू शकतो की ॲक्च्युली कॅव्हिटी रेडिएशन म्हणजे काय. तर ज्या वेळेला हा जो ब्लॉक आहे हा हाय टेम्परेचरला हीट केला जातो त्यावेळेला थर्मल रेडिएशन बाहेर पडतं, यालाच आपण कॅव्हिटी रेडिएशन असं म्हणतो. सो त्याचं जे नेचर आहे ते बेसिकली कॅव्हिटीच्या ज्या वॉल्स असणार आहेत त्याच्या टेम्परेचरवरती अवलंबून असतं. अशा प्रकारची ती रचना असते. आणि आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, आज मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा होमवर्क देणार नाही आहे. फक्त कन्स्ट्रक्शन आणि याचं जे वर्किंग आहे ते फक्त समजावून घ्या. परीक्षेमध्ये साधारणपणे 2 किंवा 3 गुणांना हा प्रश्न विचारला जातो.